राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. काय काय दुःखाच्या बातम्या येतात भाऊ आता. हा, काय झाले तुम्हाला आतली गोष्ट सांगतो. महाराष्ट्रात काय चाललंय ना, फक्त मी सांगतो ध्यान ठेवत जा काय काय चाललंय. साक्षात आपले दुसरे तुकाराम तुकाराम महाराज होते ना, हे सेकंड तुकाराम. कुठले? तुकाराम मुंडे. एक नंबर सोन्यासारखं प्युअर सोनं. हा, पण त्यांना त्या जागेवरून हटवण्यासाठी कार्यक्रम चालू झाला आहे. 2 नंबरवाल्यांचा, भेकार चोटांचा, लोकांचं रक्त शोषणाऱ्यांचा कार्यक्रम चालू झाला आहे. त्याच्यामध्ये कोण कोण आहेत तुम्हाला सांगतो. स्टोरी सांगणारच आहे, 2 मिनिटं ऐका. ही नकली मावा बिवा माफी असतात. मावा म्हणजे काय? पेडा बिडा हे जे ही आहेत ना, हा, ही सिठोम बिटम ही कोणाची बघा. ही लॉबी एक मोठी. हा, आता सिठोम मला बटाटा खरेदी करायला बाजारातून, आपण आपल्याला बटाटा लागलं ग्रामीण भागात बाजारात जातो, तुम्ही मंडईत जाता. सिठोम मला कधी बटाटा घेतो का बघा बरं तुम्ही. अख्ख्या महाराष्ट्रात घेतो का बटाटा ह्याच्यातून बाजारातून? नाही घेत, कारण बाजारात चांगला माल आहे. पाठच रातची 3 वाजता गाडी येते सिठोमच्या पुढं. बटाटा उतरवला जातो, रिजेक्ट माल, साडलेला बिडलेला. पाठच उकडायचा, सुरीने वाईट येते कट करून काढायचं. चांगल्याचा सामोसा 20 रुपये. असे मारले आपली. जाऊ द्या. मावा लॉबी. त्याच्यानंतर गुटख्याचं फार मोठं रॅकेट आहे. हा, फार मोठं भयंकर. ही बारीक सारीक मासं नाहीत. 10-20-50 लाखाचा खरेदी करणारे हे नाहीत स्टॉकवाले, त्यापेक्षा मोठे असतात. हा, कुठून येतो गुटखा? इथं तर महाराष्ट्रात बनत नाही. ज्या राज्यात बनतो तिथूनच येतो ना, ट्रान्सपोर्टनेच येतो ना. लई लाख लपडी असतात, तुम्हाला कळायचं नाही. आणि ही जी खाते आहे ना, शेत कारभार ती जिरवळकडे. जिरवळ माहिती आहे ना तुम्हाला? ओके, हां, ती जिरवळ. त्याचं काय आहे संबंध? ते लई हेड्याक घेत नाही डोक्याला. दुसराच कोणतरी अशी लई आहेत. हा, उभ्या चौकात जाळण्यासारखी बरीच आहेत, ध्यानात ठेवा. हा, ती आता एक तर पाऊस पडा ना, शेतकरीचं वाटोळं झाले पार. कष्टकरी महागाई झाली. पेट्रोलला 150 रुपये 125 रुपये लागायला लागलं. यांना फरक पडत नाही. यांना फक्त लोकांचं रक्त शोषायचंय. हे गुटखा माफिया यांनी सगळ्यांनी मिळून बेसळ माफी आहेत काही. लय लय प्रकारची जी दुधाच्या काही डेअरी आहेत महाराष्ट्रामध्ये. हा, 5,000 लिटर कलेक्शन करायचं गोळा. ह्याचं वितरण 15,000 लिटरचं. याला 5,000 लिटर घेऊन 15,000 लिटर घालायचं म्हणलं 10,000 लिटर दूध कुठून येते बा? ती आज बनवलं जातं. ते झोपडपट्टीत राहणारे जी बालकं आहेत, हा, यांना ती पुडी घेतात बघा दुधाची. वेगवेगळ्या कंपन्या त्याच्यामध्ये. त्याच्यात काही कंपन्या आहेत नामांकित ब्रँड आहेत ना, ते कधी डोकं. पण नामांकित ब्रँडचं डुप्लिकेशन तयार केलं जातं. हे माफी आहेत. यांनी सगळ्यांनी मिळून पैसा गोळा केला आहे. कोण म्हणते 250 कोटी, कोण म्हणते 1000 कोटी, कोण म्हणते 5,000 कोटी. माझा आकडा हे 10,000 कोटी असन, ध्यानात ठेवा. त्यांचं म्हणणं कसं असतं, ते 2 नंबरवाल्यांचं, जिथं मिळवलंय तिथं थोडंफार घालावंच लागतं. रस्ता खुला झाला पाहिजे. फक्त तुकाराम मुंडे ही व्यक्ती त्या पदापासून लांब गेली पाहिजे, मग आम्ही परत जनतेला लुटाय मोकळी. हा, अशी लोक असतात, ध्यानात ठेवा. त्याच्यामुळं आणि एक तुकाराम मुंडे साहेबांचा म्हणजे आदराने, लय मला आदराने नाव देऊ शकतो त्या माणसाचं. करप्शनच नाही, कुठं पाकिट नाही, काय नाही, डील नाही, दुनिया नाही, काही नाही. कायदा आहे की कायदा, बस नाथफळा माणूस. ही महाराष्ट्राची आपली आहे, मातीत आहे ताकद. सध्या लय वाईट दिवस चालले समजा ह्या मातीसाठी, पण असून द्या. तुकाराम मुंडे तर आहेत ना आपल्याकडं. म्हणजे सर्वसामान्याला यांच्याकडं बघून जगायला काय हरकत नाही बा, किंवा निष्कलंक कुणीतरी आहे असं. मला लय आनंद होतो त्यांचा विषय काढल्यावर. पाहिजेत अशी लोक अजून. हा, ती आता बघू काय होतंय. आणि ध्यानात ठेवा, देवाभाऊच्या हातात बरंच आहे बरं का. हा, मुख्यमंत्र्यांनी ठरवलं ना 2-3 वर्ष तुकाराम मुंडेला पदावून हटवता येणार नाही, बस आम्हाला दुसरं काय नको. हा, सगळं देवाभाऊची सुद्धा प्रतिमा उजाळून निघणं असं मला वाटतं. पण त्यांना माणसाला नका जाऊन देऊ राव, असं माझ्या हात जोडून विनंती. त्यांना काम करून द्या. दुधाच्या शेतकऱ्याला दुधाला चांगलं दिवस येते, भविष्यात काय होईल. पण वरून वरून खालून आडवं तिरकं कुठून कुठून लॉबिंग चाललंय, की ही व्यक्ती फक्त इथून हटवायची, असा विषय. बेकार काम आहे. मला कधी कधी वाटतं ह्या व्यक्तीला जर गृहमंत्रीपद दिलं ना, गृहमंत्री,
आय 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 पोलीस, दारूवाल्याचा हप्ता, गुटख्यावाल्याचा हप्ता, गरीबाला चेंदरून मोठ्याकून पैसे घेणे, ही करणे, गरीबाला हाणणे, वर्दी घालून दादागिरी गुंडाची भाषा वापरणे, रगेलपणान माज, अशा किरकोळ काही अधिकाऱ्यांचा असू शकतो. 99% पोलीस चांगलेच आपले, सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. पण जर हे वाईट वर्दीचा आधार आहे, कायद्याचा आधार आहे घेऊन मेवण्याच्या नावे संपत्ती, सोनं खरेदी करून ठेवणे, मेवण्याच्या नावे 5-10 एकर 20 एकर जमीन प्रॉपर्टी कमवणे, सरकारी गाडी सरकारी डिझेलने इकडे फिरायचं आणि खाजगीमध्ये हायफाय गाड्या घेऊन फिरणं, हे कमी झाल्याशिवाय राहणार नाही. करप्शनच्या बाबतीत आपण लय लय पुढे गेलोय, तुम्हाला सांगतो. जाऊ द्या मरू द्या. आता विषय असा आहे की ही बोलण्यासारखं हा विषय लय, पण मुंडे साहेबांसारखा माणूस राहावा अशी सर्वसामान्य गरिबाच्या मनातली इच्छा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जे आता इंद्रायणी हॉस्पिटल किंवा टाटाचे हॉस्पिटल आहेत, कॅन्सर हॉस्पिटल, या ठिकाणी पेशंटचं अमाप संख्या वाढते ह्या बेसळयुक्त खाण्यामुळं. हा कॅन्सर कुठतरी कमी व्हावा. अहो अजून सुद्धा बऱ्याच, आता शाळा चालू झाल्यात, बऱ्याच आई माता आपल्या पोरांना लेकरांना फ्लावर देतात, चपातीन फ्लावर दुपारच्या डब्याला. काय करावं बा आता, शुद्ध सात्विक खाण्याची गरज आहे. लय अवघड होऊन बसले, काय होईल भविष्य सांगता. पण कॅन्सर पेशंटची संख्या कमी झाली ना, तुकाराम मुंडे साहेब ही देवावतरी माणसं असतात, असली लोकांना समजत नाहीत, ध्यानात ठेवा. हा, नाही तर कधी कधी मला बी वाटतं यांना टपकावत्यान भाऊ, आता मारून टाकत्यान भाऊ, माफिया, असा विषय असतो. जाऊ द्या मरू द्या, काय होतंय बघू, आपलं परिस्थितीवर लक्ष आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हा माणूस, अशी माणसं अजून बरीच पाहिजेत महाराष्ट्रामध्ये देशात पाहिजेत. चांगल्या माणसांची कमतरता आहे कलियुगामध्ये. आजच्या स्टोरीकडे जाऊ. तुम्ही म्हणता काय यरडा गुराळा चालले कवरबी, पण लय 99% वाईट असेल ना तर कुठंतरी 1% असतं, ते 1%ला मत होय, 99%पेक्षा हल्ले मत होय. ते तळतळत नाही हो. शासकीय पगार ₹1,00,000-2,00,000 मिळत असेल त्या माणसाला, ₹1,00,000 समाधानी. ते म्हणतो कशाला पाहिजे पैसा, काय वर घेऊन द्यायचा पैसा. हा, काही तसे नाही. 500 कोटी, 1000 कोटी, 2000 कोटी डील, अमकं तमकं, हा, पुरा कार्यक्रम राबवला बा आपला. तर जाऊ द्या. ही जी घटना आहे ही उत्तर प्रदेशमधील प्रेमगड आणि सुलतानपूर ह्या 2 ठिकाणाशी संबंधित आहे. ह्या आग्रा आपला ताजमहाल आहे ना, ते ताजमहाल त्या शेजारी प्रेमगड आहे. आणि ह्या प्रेमगडमध्ये एक मुलगी राहते, वय वर्ष 18. 18 म्हणलं की खतराच. पोरगी आता इतर सगळ्यांनाच लिची बाळी आहे, दुनियादारी, सगळ्याच काय वाईट नसतात. पण एखाद्याने ठरवलं की कार्यक्रम राबवायचा, आईबापाचा इज्जतीचा पहिल्यांदा राबवती. भाऊ तर काय मित्रांच्यात बसू शकत नाही, बहिणीचा असे प्रताप मानल्यावर. पण तिने आपला गपचीप कार्यक्रम करा. तिने काय कुठं कपडे बिपडे काढायला सुरुवात केली नाही. तुमच्या डोक्यात काय येईल, तिच्या डोक्यात एक होतं, प्यार करणे की उम्र है प्यार करना चाहिए. मग ते आईबापाला सांगायचं, ती मला शिक्षण नको, मला काय बनायचं नाही, स्वतःच्या पाय उभं राहायचं नाही, दे माझं वाजून. वर्ष 2 वर्षात एखादं पोरसोर झालं की बसते त्याचे डोंगर दूध. सांगायचं ना. सांगत नाहीत. ह्या ही काय काय कसल्या बुद्धी असतात ना, यांच्या मॅटर होत्यात, यांच्या घटना घडतात, ध्यानात ठेवा. हिने काय केलंय बघा. ह्या पुरीचं नाव खुशी. आता ही कोणाकोणाच्या जीवनात खुशी देते बघू आपण. हिने काय 10-5 पकडलं नाही, एकच पकडला बिचारीने. पकडला इंस्टावर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून 18व्या वर्षी. मोबाईल मागून घेतला, फोन मागून घेतला, आईबापाकडून बांधून. कशाला? अभ्यास करायचा आहे. मग हा अभ्यास ते इकडे तिकडे झाले, अभ्यास करून आता कंटाळा आला, आता हे बघते, आता ते बघते, इंस्टावर कोण आहे, काय आहे, चिकनी पोरं आहे, हाले देख नाही, तुला आमकं हे असले जगे बरं का. लक्ष ठेवा पोरांच्या. तिने एक पंटर पटावला आपलं, फक्त फोनवर काय करता येईल तुम्हाला माहिती आहे, ती फक्त काचतलं जगी. ती लय भारी दिसतं, 1 नंबर. पण ती असणं काहीच नाही. आपण आपलं वेगळं असतं. बोलू आणि वय वर्ष 20, ही 18ची ते 20चा साकीट 1 नंबर आहे. बाई दिसायला बी दिखणी, ती 1 नंबर. थंबनेलमध्ये फोटो सगळे ओरिजिनल फोटो आहे. ती पिवळी चुटूक, पिवळी गोरी म्हणतात तशा प्रकारची,
मध्यम बांधायची. थोडा असा हात लावला तर सगळा मांद लागत, हाडकं लागत नाही अशी. ही फक्त फोनवर चाललं होतं, कारण ह्या 2 शहरातलं अंतर बरंच ध्यानात ठेवा. त्यामुळे हे काय, आणि हे मिडल क्लास फॅमिलीमधून मोठ्या हाय क्लासमधले नाहीत, सर्वसामान्य लोक आहेत. मिडल क्लास फॅमिली, मध्यमवर्गीय म्हणतो आपण त्यांना. ही फक्त फोनवर चालू झालं. हा जो बोलू 20 वर्षीय, ह्याच्याकडे सुद्धा एक फॅन्टसी होती. आता त्यांनी तसं रितसर सगळं लिहून दिलंय लेखी. आता पोलीस स्टेशनला आहे, विषय नेमका समजून घ्या. लय बेठायचं कसं काय, आमकं तमकं सुरुवातीची ओळख, सेकंड स्टेज स्वतःच्या आवडीनिवडी ओळखून घ्यायच्या, काय छंद आहेत बोलायचं, एकमेकाचा आवाज ऐकूनच यांचं बागायचं सुरुवातीच्या काळात. नंतर तिला वाटलं, ह्याला वाटलं थोडं गंदी गंदी बाती करू ना आपण. मग ती गंदी गंदी बाती करायला लागली. आणि मग गंदी गंदी बाती केल्यावर ही शरीर आहे, इथं खायचं काय तवा, हे कवा उठतं कवा पडतं तुम्हाला माहिती आहे गड्याचं. ते अश्लील अश्लील बोलायला लागले त्याच्यात थोडक्यात. असं बोलणं चालू झाल्यावर मग पुढची स्टेप, ओढ झाली, निर्माण झाली, भेटलं पाहिजे. आता ह्याला कुठलाही कायदेशीर सामाजिक आधार नाही. याचं कारण म्हणजे ही कवळी पोरं आहेत, कवळी कवळी उगवलेली. यांना समाज, आपलं आयुष्य किती मोठं आहे, ज्यांनी काढलं आपल्याला, ज्यांनी वाढवलं, त्यांच्या इज्जतीचा काय प्रश्न, ह्यांच्या डोक्यात असलं काही नसतं. त्यांना ठेवा चालूगडे बघायचे, चालूगडे. 250 रुपयाला पावशेर बदाम मिळतात, 250 रुपयाला पावशेर काजू मिळतात. ती जर कुठलं आणि गल्लासभर दुधात, दूध स्वस्त आहे, दूध स्वस्त आहे, दूध 80 रुपये लिटर पाहिजे, दूध स्वस्त आहे, दारू मागे, असा फरक. ती याच्यात ते टाकलं थोडं पियाला, तो शिव अजून चांगला होणार, पण 10 वर्ष ज्यात जगन का नाही. नाही नाही नाही, ती लाल मूल पित आहे 20 रुपयावालं, स्टाईलने पित आहे, हळूहळू गोडगोड, ती 200 मिली असतं. इकडे बघत आहे, तिकडे बघत आहे, वाळलेली कबार बघत आहे. आई बिचारी गरमागरम चपात्या, भाजी, आमकं तमकं, एका अर्धी घे, चतकूर घे, ती प्रेमाने वाढवते. पण अवलाद त्या प्रकारचे तयार पाहिजे. आणि अवलाद आईने दिलेलं चांगलं सकस अन्न खाऊन हस्त मैथून करते. ह्यांनी जगू नाही, लय झाल्यात 140 कोटी. एक असा रोग यावा की ही जाटमेन सगळे मरून जावं, असं मला लय वाटतं. पण मरत नाही तर काय करावं. जगलं कळलं पाहिजे बघा, आपण पशु आहे का, कोण आहे का, माणूस आहे का, काय आहे, आपलं उद्दिष्ट काय, एम काय असलं लिहून काढलं पाहिजे कागदाव. माझं ऐका तुम्ही, तुमचं चांगलं होईल. असं नाही लोकांचं, कसं बी म्हणजे असं झाटमनगिरी आयुष्य, मेला काय जगला काय अशी तर. हा बॉल आहे त्याच्यातलाच होता. 20 वर्ष. याला एक थोरला भाऊ आहे आणि त्याचं नाव अमित. तो दुरीत होता, वय वर्ष 25. दुरीत कसा होता, हॉटेलमध्ये तो कुक होता मेन, म्हणजे आपण त्याला उस्ताद म्हणतो, भाज्या बनवायचं. ती कला अवगत केली त्यांनी, कुठला मसाला किती काय, टेस्ट 1 नंबर, पगार 1 नंबर. 500 मिळायचे 15,000. त्या भागात 500 रुपये रोज लय झाला ध्यानात ठेवा. तिथं जर लय सगळ्यांनाच 500 मिळायला लागला ना, तिथून ही उलातले नसते इथं कामगार कंपन्यांनी ध्यानात ठेवा. तिकडे 200-250च्या पुढं कोण देत नाही, एक तर मिळत नाही काम. एवढं कार्यक्रम गदाळी इंडियाचा, डिजिटल इंडियाचा. हा डिजिटल बरेच लोक झाले सगळे, रात्री रंगीन आहेत त्यांच्या सगळे. काय नाही कोणा असं असा 100% मनापासून विश्वास कोणा ठेवू नका बरं का. तो लय चांगला, त्याला काय बाका पोरं आहेत का, तो संन्यासी माणूस आहे, ही तर लय राडा करतात रातचा तुम्हाला सांगतो. आता ही मला खापावते ना काही सगळं सांगितलं पुरा असं आहे, तर नको सांगायला, मरून जाऊन ते आपलं आई ते चलून दे राडा गोरा. कोणा विश्वास ठेवायचा नाही, विश्वास स्वतःवर ठेवायचा, आपल्या घरच्यांच्यावर ठेवायचा बस. लग्नाची बायको आहे, लक्ष्मीवर विश्वास ठेवा, ती बी गोड बोलन ना. आणत जा आठवड्यातून एखाद्या वेळेस फिरायला ने जा, गाजरा बिजरा आणत जा, तिला बरं वाटन, त्याच्या आत्म्याला लेकरांना बरं वाटन. सफरचंद आणत जा, श्रीखंड आणत जा, एका ताटात जेवाय बसत जा. मिटके मारीत खात्यान ना पोर, हीच जीवन आहे तुम्हाला सांगतो. आमका कोटीन त्यांनी 17,000 कोटीचा गोठाळा केला आणि त्यांनी 40,000 कोटीन काय कोण घेऊन गेलं का, गेलं का कोण. ती काय मजा नाही त्याच्यात. आता इथं काय झालंय बघू, हा बोल्या वर्षी 20 आणि ही खुशी. ती खुशी म्हणजे अशी होती, फक्त ठोक्यालाच खुश करणारी होती, म्हणून तिचं नाव खुशी. देवाने बी नाव बाहेर ठेवलं तिचं. आता विषय असा झालाय की ह्यांचं फक्त इन्स्टावर असलेलं प्रेम, लफडं आमकं तमकं, प्रेम तर मानता येणार नाही याला. हा बोल्या फॅन्टसीचा असा अधीन होता, ते म्हणलं भेटायचं,
मग हा रेल्वे निघाला, तिकडे रेल्वेचं जाळं जास्त UP मध्ये, तिथं गेला. ही तिकडून आली कुठतरी थोडीफार, लॉजमध्ये भेटले आणि रंगारंग झाला. आता बोलायला एक फॅन्टसी याची, आणि बऱ्याच पुरुषांना ती फॅन्टसी आहे, पण हे आतलं जग आहे ही बऱ्याच जणांना माहीत असते, स्वतः पुरतं ठेवतात, ते दुसऱ्याला सांगत नाहीत. बाबा मी करतो, थांबा, काय कोणाची फॅन्टसी आहे सांगू द्याच मला. ती फॅन्टसीचा विषय असा होता की तो संबंधाच्या वेळी पूर्ण 100 मिली 50 मिली मधाचा वापर करायचा. ही बऱ्याच लोकांना ही फॅन्टसी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही क्रिया, म्हणजे एखाद्या शारीरिक संबंधाची क्रिया ही 20 25 30 मिनिटापर्यंत चालली पाहिजे, ह्या मताला दुजोरा देणारा माणूस मी. हा, 5 मिनिटात बाजूला तुझा कार्यक्रम झाला, तुझं तर नाही बागत, कोणाचं नाही बागत, तो विषय नाही. सायलेन्स क्रिया आहे, संयमी क्रिया आहे. अजिबात इथं गाही असं हे चालणार नाही. निहार घ्यावं लागते, निहार फार महत्वाचा शब्द आहे. सुवर्ण अक्षर लिहून ठेवा, निहार. शांततेने घ्यावं लागतं. तो ओठाला किंवा कुठे समजा मान असेल, छाती असेल, अशा ठिकाणी तो मध ओतायचा आणि तो स्वतःच्या जिभेने चाटून घ्यायचा. आता ह्याच्यात सायन्स काय सांगतो तुम्हाला सांगतो, ही क्रिया बऱ्याच जणांना माहीत नव्हती. सायन्स असं सांगतं, विज्ञान असं सांगतं, पुरुषाचं शरीर राकट आहे. लक्षात आलं का तुमच्या? आता मी ते अडाणी असल्यामुळे मला लय समजून सांगता येत नाही, पण ते प्रयत्न करतो. मला इंग्रजी शब्द कळत नाही. ओले राकट आहे म्हणजे तो पुरुष आहे, त्याची त्वचा कडक आहे. बरोबर उलट विरुद्ध स्त्रीचं शरीर हे मूवी आहे, त्याच्यापेक्षा हाय टेम्परेचर आहे, म्हणजे टेम्परेचरचं तापमान जास्त आहे आणि मृदू आहे सगळ्यात महत्त्वाचं सगळं. आणि तिसरी गोष्ट सेन्सिटिव्ह आहे, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. पुरुषाचे ठराविक भाग सेन्सिटिव्ह असतात, म्हणजे थोडंसं नाही का, आता काय सांगावं तुम्हाला, एखाद्या विशेष ठिकाणी असं बोट जर लावलं तरी असं कसं तरी होतं, सेन्सर ठरतं, सेन्सर संवेदनशील असं. तसं ती बॉडीच अशी बनवलेली आहे स्त्रीची, पांडुरंगाने सेन्सिटिव्ह आहे. समजा कानाच्या पाळ्या असतील, काही काही स्पॉट असे आहेत की त्या ठिकाणी स्पर्श केला तरी ती एकदम शहारून उठते, त्यानंतर सेन्सिटिव्ह. आणि ह्या मधामुळं फोरप्ले वेगवेगळ्या प्रकार. पण आता पुरुषी मन असं असतं की रिपीट 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 कुठल्याच पुरुषाला आवडत नाही. कॉमन ऑल जगाच्या पुरुषांच्या वतीने मी माझं पुरुष म्हणून म्हणणं मांडतो, तोच पण आवडत नाही. मग तो चांगला असेल वाईट असेल कसाही असेल, पण तोचपणा, हा तो रिपीट करायला कधीतरी आवडेल, पण तोचपणा आवडत नाही असं. मग त्याच्यात तो बदल करू इच्छितो, त्याच्यात तो आणखी आनंदी जीवन जगू शकतो, कारण तो त्या पात्रतेचा आहे, तो त्या म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्या पाळणार, त्या ताकद आहे. तो पैसा कमवू शकतो, पैसा कुटुंब चालू शकतो, कुटुंबाचं रक्षण करू शकतो, आपल्या स्त्रीचं मुलांचं बाळांचं रक्षण करू शकतो. हे सगळ्या कॅपॅसिटी त्याच्याकडे आहे. त्याच्यामुळं त्याची पुरुष म्हणून स्वतःची एक मागणी असते की समथिंग चेंज, काहीतरी वेगळं. हा, मला वाटतं विशेष करून महिलांनी मुलींनी ह्या पॉईंट लक्षात घ्यायला हरकत नाही. नाही तर मग मामा बघा ना असा भेटला तो, दुसरी संघ संबंध आहे, तिसरी संघ संबंध आहे, आमचं तर रोज एकीकडे जातंय, मी अशी करते मी त्यासं बोलत नाही. बाई तू स्वतः सुधार. पुरुष कळला पाहिजे मेंटली बाईला, हे लय महत्वाचं आहे. पुरुष म्हणजे कोण? आपला नवरा, बाकी बिकी नाही बरं का, काय आपला नवरा. आणि ह्यांचं संबंध मनाने जेव्हा ते एकत्र होते, शरीराने एकत्र राहायला नसते मजा नाही. मनाने एकत्र होईल ना, क्राईम 100% कमी होईल. आयुष्यभर सांगतो. हा, कळतच नाही, एकमेकाला समजूनच घेत नाही. तिचं मन ते जाणत नाही, त्याचं मन ती जाणत नाही. काय करायचं आपण आता? लय लाथाले होत्यात अशी. हा जो बोल आहे, हा मधाचा वापर करायचा, तो मध चाटून घ्यायचं जिभेने. व्हायचं काय की ते थोडक्यात तेल उकाळलं जायचं, मग गरम व्हायचं तेल असं. मग बजी काढ्या हरकत आहे का नंतर 10-15 मिनिटांनी, असा विषय. कळलं तुम्हाला? हा, अशा फॅन्टसी मधला म्हणजे मध ही फॅन्टसी आहे. अजून विस्ताराने बरोबर, कारण मी एकदा मी आलो तुम्हाला सांगायला कोण नाही देणार ठेवा, आणि ह्याच्यातून क्राईम कमी होणार आहे माझा स्वतःचा विश्वास आहे. आणि मला हे वक्तृत्व किंवा हे तुमच्यापर्यंत सांगण्यासाठी मला काय त्याग लावला आहे
कदाचित एखाद्या दिवशी सांगन तो माझा शेवटचा भाग असेल मी किती त्याग दिलाय. कारण काही तुम्ही समाजात चांगलं करायला गेला ना, तुम्हाला निंदा नालेस्ती शिवीगाळ हे नावं ठेवणे आणि दुसऱ्याकडून नाही, आपल्या ओळखणाऱ्या माणसांच्याकडून हे सहन करावं लागतं. पण हजारो लाखो आत्मे माझ्याशी जोडल्यात ना, त्या आत्म्याचं समाधान हे माझं अंतिम ध्येय. आणि आई बघला बघायचं मला पाठिंबा आहे, मला आशीर्वाद आहे. मला कोणाची समाजी भीक नाही, फक्त थोडा क्राईम कमी झाला पाहिजे. कुणी नाही. आणि गरिबाचं लय अवघड आहे. मुद्द्यावर येतो. बोलेने अशा प्रकारचा मधाचा वापर करून त्याची फॅन्टसी त्याची बुक जिरवली समजा. बरं त्यांनीच काय कुठं काय अत्याचार केलं का? काय नाही काय नाही. तिकडून फुल रिस्पॉन्स होता. फार सगळं होऊन गेलं तरी स्वतःच्या नखाने अशी बोच करीत होती पाठीमागं पाठीला. हा, ती सुद्धा फॅन्टसीची. त्याच्यावर सुद्धा आपण निवांत बोलू निवांत. आता ह्या दोघांना त्या विषयाचा चटका लागला. पण जाणं येणं यांची परिस्थिती नव्हती, जाण्या येण्याची पैशाची आमकतम खर्च होतो ना. मग ह्या बॉलेने काय केलं, गॅरेजवर कामाला राहिला. म्हणलं मला पैशाची गरज आहे. आईबापाला पैसे मागितले तर आईबाप देतात, पण 50 प्रश्न कशाला लागतात कशाला. आता ह्यानी कुठं सांगा बाबा की मला मध घ्यायचं आहे म्हणून, मला रेल तिकीट काढायची, मला लॉजवाल्याची भरायचे, सांगू शकत नाही ना घरी. असं आहे. स्वतःचा आत्मा स्वतःला खोटं बोलत नाही हो. पण ती लोक ही कार्टी आहेत ना, आईबापापासून लपवतात. जगात फक्त ती आईबाप दोनच अशी व्यक्ती आहेत की त्यांचं पोरांना पटत नाही आणि ते तर चुकीचं बोलत नाहीत. त्यांचं 100% चांगलं असतं, खरं असतं, किड्यांनाही पटत नाही. ही दुःख आहे या कलियुगात. त्यांचं कार्यक्रम चालू झाल्यानंतर म्हणले आता गॅप मारू. योगायोगाने जुळून असा विषय आला बघा, कर्मधर्म संयोगाने. ह्याचा बोल्याचा जो थोरला भाऊ होता, त्याचं नाव आहे अमित. थंबनेलवर त्याचा फोटो. त्या अमितचं त्या खोशीचं लग्न तर जमलं भाऊ. आता ती होणार होता बाबी. आता महाराष्ट्रामध्ये बाबी आईचं रूप आमकं तमकं. कुठं कुठं काय काय गपचिप कार्यक्रम चालल्यात हे नाही माहिती आपल्याला, कोणाकोणाच्या संमतीने चालल्यात. पण संस्कृती सांगतो आपली. दुसरी आई, सेकंड आई म्हणजे बाबी, म्हणजे आपण त्याला वहिनी म्हणतो. फोनवर झालं. शिव म्हणला आता तर काय खुल्याम लपून छपून, आता तू घरातच येणार आहे. ती बी हसली, कुदळली. तिला एवढं कळायला पाहिजे की हिच्या देव टिकणार नाही. मला एक कळत नाही, मी ऑल स्टोरी स्टडी केली, पण मग याच्याशीच लग्न करायचं ना बोलायची. सोदी गोष्ट आहे, कशाला त्या भावाशी करायचं. ह्याचं उत्तर नाही सापडलं. लग्न झालं. लग्नाचाच फोटो तुम्हाला टाकलाय थंबनेलला. आली पांढरी पाल दिराबरोबर झोपलेली, आली घरात बा. अशी बाम ठेवानी बाई तुम्हाला सांगतो, लय खतरनाक. फक्त ते शरीर तिच्याकडे तेवढीच फक्त, पण ह्याच्यात अजिबात अक्कल नाही. कांदा बटाटा तरी किंमत आहे, तेवढी सुद्धा किंमत नाही. इतकं डोकं भागार यायचं. आल्यानंतर मग तुम्हाला माहिती आहे, पहिलाच प्रेमी होता. गुपचिप चालू झालं. नवऱ्याचं कामाला जायचं, तर ते नोकरी अशी होती की तो 10:30 पर्यंत झोपायचा. 12 वाजता त्याला तिथं 12ला डाबा चालू व्हायचा, ते हॉटेल चालू व्हायचं. 12 ते रात्री 11-12 पर्यंत असं चालायचं. 1 वाजता घरी यायचा. सगळं त्यांचा संसार चांगला चालला होता. ते थोरला त्याचा जो भाऊ होता अमितचा, पण त्याला बायकोची तक्रार नाही, बायको जास्त बोलत नाही, काय नाही. त्याला विशेष वाटायचं. कारण मेंटली कनेक्शन ही दिराबरोबर होतं, बोल्याबरोबर. बोल्यात जाम खुशी. असं मारकाट पोरग आहे तुम्हाला सांगू, बारीक कमरचं, खतरनाक नांगारणार. कधी केस स्टडी कार गुगलला जाऊन, खतरनाक कार्यक्रम. पण मेंटली म्हणजे ते आपल्याकडे कधी आठवणी फिरतात रस्त्यानी, एवढा जेफ्या लांबवून हे करून, काही फुलचंद पान खात्यात. आता ते परदेशी तुम्हाला बरं झालं आठवलं. एका महिलेची ती रडत होती बिचारी, तिचं 10वीला पोरगा आहे. आणि ती म्हणली पान टपऱ्यांच्या अजूनही फुलचंद पानातून MD सारखं ड्रग्ज विकलं जातं. म्हणलं तुम्ही रूट सांगा कुठं काय. ऑनलाईन मी तुकाराम मुंडे साहेबांना स्वतः तक्रार करू शकतो म्हणलं डायरेक्ट. त्यांनी ते दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं हडपसरपासून बिगवणपर्यंतचा भाग रस्त्याने, नॅशनल हायवे महामार्ग क्रमांक 9, हडपसर, लोणी काळभोर, उरुळी कांचन, यवत, केळगाव चौफुला, पाटस, वरवंड, मळद, रावणगाव, बिगवण, कुरकुम राहिलं काय मध्ये. हे जेवढ्या पानटाफरे असतील ह्या, कुठंतरी अजूनही फुलचंद विकलं जाते. कुठंतरी अजूनही MD सारखं ड्रग पोरांना, 10वीचं पोरग महिनाभर झालं. मग बाईला आपण बेटा चालली. म्हणलं बाई
आई म्हणून तुझं काम आहे का नाही त्याच्यावर लक्ष ठेवायचं. तुम्ही सांगा त्याचे मित्र कोण आहेत काय, किती महिन्यापासून घेतो, 2 महिन्यापासून घेतो. हा आत्ता 16 वर्ष जर पोरग फुलचंद पानातून जर ही करत असन तर असं लोखंडाचं फुल फुल घ्यायचं एक. हा तापवायचं चांगलं आणि विकणाऱ्याला नाही मागून ठासावं वय, गरम तप्त झालेलं त्याला लेकरं बाळ नाहीत वय. अशी पोरं मार्गाला होती. पैसा कमावण्यासाठी माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो या कलियुगात, ध्यानात ठेवा. काही जाऊन द्या मोर द्या, आपल्या किड्यांच्या लक्ष ठेवावं. आपलं तर झालं गेलं आता, आता काय 10-5 वर्षात तोंड वासून जायचं. पण हाही संपत्ती तुमच्याकडे घर असेल, जमीन असेल, बँक बॅलन्स असेल, सोनं असेल, काय असेल, तुम्ही मेल्यानंतर हे सगळं विकून रस्त्यावर महानगरपालिकेच्या ग्रामपंचायतच्या आणि त्याचा अंत्यसंस्कार करायची वेळ यावा नाही. अशा पिढीदार मला सावध व्हा. आणि तुम्ही तर अजून बी लय भजी खाऊशी वाटली तरी 500 मोडत नाहीत. नको बा सुट्ट नाहीत 20 रुपये, नको भजी खायला, 500 मोडा भजी खा, ध्यानात ठेवा. काय खरं नाही, पुढं काय होईल काय सांगता येत नाही. आता ही ह्यांच्या दोघात बोलायचं रंगारंग कार्यक्रम इथं चाललेला, त्या अमितला कळलं, त्यांनी डोकं लावलं. मला थोडं वॉच केलं पाहिजे, बायको जास्त बोलत नाही, मला नाराज आहे काम काय नाही म्हणले. मग त्याला निदर्शनास ही गोष्ट आली की रातची बायको उठून जाते या, किंवा कधी कधी मी यायच्या आधी, मी येतोय 12-1 वाजता, 11 वाजता शॉट करून मोकळी होत्यात हाचे हे. मग ती बारकं तर त्यांनी तडकावलं पहिल्यांदा, बायकोला 4-2 टाकल्या. हे बरोबर नाही, योग्य नाही. पण ही त्याला माहीतच नाही ही आधीपासून हे लागण्याच्या, ती दोघं मेरे को माफ कर दो आमकन तमकन. हे दिरानी त्या वहिनीने दोघींनी ठरवलं बा, दोघांनी खुशीनी, की याला तर टपकवायचा. आता ते असंच चालू जगात काय. आता उंदराचं औषध घालण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला, पण याला मळमळ उलट्या व्हायला लागल्या. हा स्वतः कुकी ध्यानात ठेवा, मळमळ उलट्या व्हायला लागल्या. मग त्याचा प्रयत्न फासला. नंतर तो तिथूनच जीवन यायला लागला. भयानक टेन्शन. दिनांक 17 जून ह्या महिन्यातली घट, 8 दिवस झाले असेल तिथले. 17 जून रोजी शेतात म्हणजे तिथं पण आपल्यासारखं जे पाऊस नाही काय नाही, आणि मोटर बेटरचं गोठवाले होत्यात. ती मोटर बोरवेल ती काढाय म्हणून फिटर येणार होता. ही दोघं भाऊ अमित आणि बोल्या गेली. तर तिथं ते दगड होता, तो भाऊ खाली बसला असं करत असं काय, नट खुलत असं काय, ह्या धाकट्या भावानी मोठा दगड घेतला आणि त्याच्या डोक्यात घातला. ते तसंच खाली पडलं, तुम्हाला सांगतो. लहान मेंदू आहे, मग माणूस डोकं माणूस मारायला काय लागते. परत उचलला, परत टाकला, 3 वेळा दगड टाकला तिथं. हा ते दगड तिथंच टाकून दिला. शेला पायाला उडीत नेला आणि वावराच्या बाहेर दाट झुडपं होती अशी थोडीशी, पलीकडच्या वावर पडीक होतं, गोरीबिरं चरायची, त्याच्यात लपावला. आला स्टाईलमध्ये घरी. त्याच्या घराकडे येण्याचा जो रस्ता होता त्या ठिकाणी ट्रॅक्टर विक्रीचं दुकान होतं, जुनं ट्रॅक्टरचं. एक कंपाऊंड केलेलं, आज जुनं ट्रॅक्टर लावलेलं लाईनीनी, आणि मालक दुसरीकडे राहायला. पण त्याने काय की ते ट्रॅक्टर बाबा रात्रीचं कोणी टायर बॅटरी नेऊ नये म्हणून CCTV लावून ठेवलं होतं. त्याच्यात ही आवला दोघं जाताना दिसले आणि एक येताना दिसला बा. पोलिसांना नंतर आला, घरी बेपत्ता झाले दुनिया. ती बाबी होती वहिनी त्याची, खुशी. म्हणलं आता खुशीच खुशी, नको काळजी करू, आता रोज खुशी आपली. त्याला खापावलं. हिने ग बसली, खुश झाली. एक आरती भाकर तिने जास्त खाल्ली असन, त्याला काय तो नवरा मेला ना, चांगलं झालं. ती तुम्हाला माहिती कुत्री आमकं तमकं, ती कळलं भाऊ दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी. मग काय आरडण बिरडण. मग त्या खुशीने तर साडी बांधून लटकून मरण्याचा प्रयत्न केला. खाली काय ठेवली, मुडकी प्लॅस्टिकची बांधली दुनियाची, तिथून ती घसरली असन. प्रयत्न केला पोलिसांचं दिशेवाळासाठी. किती हुशार असतात बघा ही. आता मला असं कॉन्फिडन्सली बिगर लग्नाच्या पोरांना सांगू शकत नाही की लग्न करा म्हणून, कॉन्फिडन्सली नाही सांगू शकत. मी फक्त म्हणतो बा चौकशी करावं चांगली आणि मग लग्न करा. हा नाही तर तुम्ही बाहेर जरी बुक बागाल तरी 300 मिळेल तुम्हाला, पण डायरेक्ट जीवात खलासच डायरेक्ट, अशी मानसिकता निघालेली आहे बऱ्याच ठिकाणी. ती पोलिसांनी काही नाही केलं. 2 दिवसात केस क्रॅक कशी केली सांगतो. फक्त ही बाई, बोल्या, त्याचा बाप, ही सगळी ही जी लोक आहेत ना, सगळ्यांचे नंबर सिव्हिलनेसवर टाकले, जुना डाटा मागून घातला. खतरनाक. त्यांच्या संबंध ती बोलत आणि तिथं लगेच उचलली. काय मग ही पांढरी पाल तिथून उचलली आणि मग तिला काय पोरसोर झालेलं नव्हतं, काय नव्हतं. कारण लग्न झालं 16 फेब्रुवारी 2026ला आणि मर्डर झालाय 17 जून 2026ला. किती महिने नांदली, 2-4 महिन्याचा विषय, 5 महिन्याचा. नवरा खापावला,
ही गेली आतमध्ये. आता आता काय माहीत तिच्या बापान जमीन फिमीन इकली लय 5-50 लाख रुपये घालावलं तर सुटू बी शकते बुवा. इथं काय होतं बरं का. तुम्ही आता बघा, रेल्वेचं तिकीट नाही काढलं, विदाऊट तिकीट गेला, आता नवीन कायदा निघालाय, ते दंडबिंड तसलं काय नाही, डायरेक्ट 2-4 दिवस आतमध्ये टाकणार, तुरुंगात डेखन खाणार तुम्हाला. तिकीट काढा, एवढं स्ट्रिक्ट चालतं, कडक चालतं. पण तुम्ही जर या ठिकाणी बँकांना सरकारला असं खोट्या कागदपत्रांनी जर 1000-1500 कोटीचा घोटाळा केला, 1000 कोटी 1500 कोटी 2000 कोटी, तर डायरेक्ट परदेशात जाऊन सेटल होऊ शकता. ही आपल्या इतरची कायदा आणि सुव्यवस्था आहे, ध्यानात ठेवा. आणि त्याचा वापर अनेक लोकांनी केलेला आहे. त्यांचा केस सुद्धा वाकडा करू शकत नाही सरकार फिरकार कुणी असू दे कोणाच. अशी सिस्टीम आहे. त्याच्यामुळं जेवढे नीती नियम कतमक आहे ना, ही फक्त गरिबासाठी आहेत, मोठ्यासाठी काय नाही. तुम्ही आता लय जातीवाद करता बा, जातीवाद लय बांगला आहे, मी याचा आणि मी त्याचा. तुम्ही कशाचीच नाही, तुम्ही फक्त माणसं आहे. फक्त ध्यानात ठेवा, गरीब ही एक जाती आणि श्रीमंत ही एक जाती. आणि श्रीमंत आपल्या जातीचे नाहीत भाऊ, महानी चावलं त्याच्यात. त्या श्रीमंतामध्ये मोठमोठे उद्योगपती राजकारणी हे मोडतात, ध्यानात ठेवा. त्यामुळे ह्या 2 जाती महत्वाच्या आहेत. मी मग बोंबलून सांगतो, लोकांना कळतच नाही. लोक म्हणतात हा मी धनगरन, मी मराठान, मी कुंभारन, मी चांभार, असे करतात लोक. काय करावं आपण तरी. पण यांना कळत नाही आपण सगळी एका जातीची आहेत. एक विशिष्ट जात आपल्यावरची, तिचं नाव श्रीमंत जात, ध्यानात ठेवा. जाती 2च आहेत, श्रीमंत गरीब. हे असं माझं टेक्नॉलॉजी सांगते बा, म्हणजे माझी फिलॉसॉफी म्हणा असं समजा. अशाच प्रकारे ही जी केस आहे ना, ही 3ऱ्या दिवशी क्रॅक झाली, ते उचलले, व्यवस्थित गुन्हा दाखल केलाय. आता न्यायदेवता काय करेल ते त्याच्यावर अवलंबून असं आहे. रामकृष्ण हरी माऊली.